अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून विद्यार्थी व शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेचे पडसाद गुरुवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे यांनी हा मुद्दा सभेत उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला। बबलाद येथील घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे म्हेत्रे यांनी नमूद केले। जीर्ण इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जिल्ह्यातील सर्व शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच जीर्ण झालेल्या शाळांचे पाडकाम करून आवश्यक दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी अशी मागणी त्यांनी केली। त्यांच्या मागणीला सभागृहातील इतर सदस्यांनीही पाठिंबा देत शाळांच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त केली। सभेतील चर्चेनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्तीची कामे लवकरात लवकर हाती घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। त्यामुळे शाळांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर जिल्हा परिषद स्तरावर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। ते अक्कलकोट सदर जिल्हा परिषदेमध्ये बबलत म्हणून गाव आहे, त्या गावातली जिल्हा परिषद शाळा आहे। सिलिंग पडलं ह्याच्यावरती तुम्ही काल स्टेटमेंट दिलाच आहे की साडी घालून पोरं झोका फिरवते, ते खोटं स्टेटमेंट आहे। तुम्हाला कोणी सांगितलं त्याचं मी पूर्णपणे प्रूफ सहित सांगतो। स्टेटमेंट आमच्याकडे बनायचं आहे, मी ऑलरेडी प्रेसला दिलेलं आहे। ठीक आहे, तुम्ही त्या स्टेटचे मला पाठवा आणि मी रिपोर्ट करतो माझा देखील रिपोर्ट केली त्याच्यावर मी केलं बरोबर। पण आपण नवीन पालकांची होती ऑलरेडी 18/5/2026 ला मी पत्र दिलं की ते शाळेला रिपेअरिंगची गरज आहे। 18/5/2026 ला पत्र दिलं की त्या शाळेला रिपेअरिंगची गरज आहे म्हणून। 3 महिने झाले सायकल अजूनही त्याच्यावरती काम केलं गेलं नाही। अशा बहुतेक शाळा आहेत माझ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथं रिपेअरिंगचं अतिशय अत्यावश्यक गरजेचं आहे, पण त्या गोष्टीला आता पण नजरअंदाज केलंय। आणि आज जे सगळं गोंधळ व्हायला लागलो आणि जो आता पुढे होणार आहे त्याचा कारणीभूत कोण असणार आहे साहेब? प्रशासन का तुम्ही? कारण 3दा फॉलोअप सुद्धा जर अधिकारी म्हणते निधी नाही म्हणते, आजच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात तुम्ही 1,82,00,000 निधी आहे म्हणता, मागील वर्षाची शिल्लक निधी 1,83,13,000 रुपये शिल्लक निधी आहे म्हणून मेन्शन केलेलं आहे। मग हे 90 दिवस काय निधी नाही उत्तर देत होते मला? आज ही घटना घडलीच आहे, उद्या दुसरी घटना झाली तर जिम्मेदार कोण राहणार आहे? संबंधित ज्या अगोदर ठेकेदारांनी काम केलं त्यांच्यावरची ऍक्शन न घेता आपण तिथल्या शिक्षकावर ऍक्शन घेतलं म्हणून असं करण्यात आलं। पण आमचं म्हणणं आहे की ज्या ठेकेदाराने आम्हाला काम केलं तर 6 महिन्यापूर्वी त्याच्यावरती पण ऍक्शन घेणं गरजेचं आहे। ताबडतोब पहिला त्याच्यावरती 307 दाखल करायला पाहिजे आणि मग गट शिक्षण अधिकाऱ्यावरती ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। प्लास्टर पडला त्यामुळे अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे। जिल्हा परिषद सभागृहामध्ये विषय मांडलेला होता, काय नेमकं घडलं होतं आणि त्यानंतर अध्यक्षांनी आता काय आले? प्रथमतः ज्यावेळी ही घटना घडली सुमारे 11 तारखेला 12 ते 1च्या दरम्यान घडलेली दुपारी। लेकरं बाळ सगळेजण हर घर तिरंगा ह्याचं गावचा दौरा करून आलते। वर्गाच्या आत जाताना वरचं सिलिंग कोसळलं गेलं, पण ज्यानंतर ही घटना घडली टोटल 16 लहान लेकरांना जखमी झाले आणि 2 शिक्षकांना, त्यापैकी 1 शिक्षकाला जास्त लागलं, पण त्या एका शिक्षकाला ज्यांना जास्त लागलं त्यांच्यामुळं एक चिमुकला बाळ वाचला गेला। हे ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यानंतर सुमारे 2च्या दरम्यान आपले मुख्य गट शिक्षण अधिकारी आणि ग्रामस्थ लोकांनी इतर लोकांसोबत ज्यावेळी सगळ्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले, पहिले PUCला घेऊन गेले, तिथे काही जण चेकअप केलं, त्यानंतर फक्त 2 मुलांना थोडंसं जास्त लागल्यासारखं शंका आली।
आणखी एक लहान मुलगी ती उलटी पण केली त्यामुळे एक भीती असं होतं की डोक्याला त्यांना मार लागलं का. त्या हिशोबाने पुढचं काम जे होतं प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने केले आणि लहान लेकरांना तर हे जखमी जाणं हे खरंच एक गांभीर्याची बात आहे. ह्या गोष्ट ज्यावेळी काल सीओ साहेबांनी एक मुलाखत दिली, त्यांनी प्रेस रिपोर्ट असा सादर केला गेला की तिथे शाळेना शिक्षक लोक साडी घालून झोका खेळत होते. मी आज त्या विषय उचलला गेला, मी सांगितलं की असं कुठलंही झालेलं नाही आहे. सीओ साहेबांना माझ्या मते त्यांना चुकीचं हे दिलं गेलेलं आहे की असं लहान पोरं झोका खेळत म्हणून. पण साहेब मग सांगायचा अर्थ की 8वीच्या विद्यार्थी झोका खेळत नाही किंवा एका जबाबदार अधिकाऱ्यानं असं पद्धतीचं स्टेटमेंट दिलं की शिक्षकांनी जी आहे ती साडी आय एस ऑफिसर आहेत की त्यांनी अशा पद्धतीचं जबाब देणं कितपत योग्य वाटतंय की साडी जी आहे एक मिनिट साडी जी आहे ती विद्यार्थ्यांना दिली आणि त्याचा जो दोष आहे तो कॉन्ट्रॅक्टरवरती किंवा ठेकेदारावरती न फोडता जो आहे तो दोष जो आहे तो शिक्षकांवरती फोडला गेला हे कितपत योग्य वाटतं. मुळात ही चुकीची गोष्ट आहे, हे असं करू नये. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई होणं हे गरजेचंच आहे. आणि मी ऑलरेडी प्रेसला एक बाईट पाठवलेली आहे, तुमच्याकडे पण पोहोचली असेल ती. त्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी क्लिअर कट सांगितलं की आम्ही आज जाताना पडलंय. मग अधिकारी कुठल्या ह्याच्यावरती हे करायला लागलेत? सीओ साहेबांनी असं स्टेटमेंट देणं चुकीचं आहे. आता जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांची नाही, ऑलरेडी स्ट्रक्चरचं काम चालू आहे, पण बहुतांश शाळेमध्ये झालेलं नाही अजून. अकोला तालुक्याच नाही, अख्ख्या जिल्ह्याची ही गंभीर स्थिती आहे. आणि मुळात मी ऑलरेडी या शाळेच्या रिलेटेड 18 तारीख मे 2026 पत्र दिलेलं आहे की पावसाच्या वेळेस शाळेचं जे दुरुस्तीचं काम आहे ते करून घेणं गरजेचं आहे. पण आता पण आम्हाला असं म्हणण्यात होतं की निधी आली नाहीये. पण एखाद्या आजच्या ह्याच्यामध्ये 1,83,19,000 रुपये ही निधी राखीवर ठेवलेली आहे आणि निधी उपलब्ध आहे दुरुस्तीसाठी. मग ही निधी आता पण देण्यात का नाही आली? असंही सांगितलं की जवळपास 6 महिन्यापूर्वीच कॉन्ट्रॅक्टवर दुरुस्ती केलेली होती. हो. त्यानंतर पुन्हा त्याला संबंधित अधिकाऱ्यांची कॉन्ट्रॅक्टवरची कारवाई करण्याची आपण मागणी केली. हो, मी मागणी केलेली आहे. पण शिवसाहेबांचं म्हणणं असं येते की ते जे काम होतं फ्लोरिंगचं काम होतं. मग सिलिंग पडल्यावर फ्लोरिंगच्या कामावरती काही दोष देता येत नाही असं सीओ साहेब म्हणतात. पण मुळात मला हे कळत नाही, जर तुम्ही एवढं जर ठाऊक आहात किंवा ते फ्लोरिंगचं आहे तर आम्हाला बाकीचे कागदपत्र का पुरवत नाहीत? ते टेंडर कशा आधारे काढलं गेलं आणि त्या टेंडरमध्ये नेमकं होतं मेन्शन काय होतं? 100% असं मला पूर्णपणे मला विश्वास आहे की काय तर वाचवायचं काम चालू आहे.